आज आपण एकदम इन्स्टंट अशी चकलीची रेसिपी बघणार आहोत. याला अजिबात भाजणीची किंवा काही तयारीची अजिबात गरज नाहीये आणि खायला एकदम मस्त कुरकुरीत होतात. चकली खावीशी वाटली तर फक्त 15 मिनिटात ही चकली तयार होते. करायला एकदम सोपी आहे आणि चवीला तेवढीच मस्त लागते. हाय, मी संजना. माझ्या रेसिपीच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र अजिबात करायला विसरू नका. रेसिपीसुद्धा कशा होतात हे कमेंटद्वारे कळवा. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून. तुम्ही मैदा वापरू शकता किंवा दोन्ही अर्धा अर्धा वापरू शकता. आता एक पातेलं घेतलेलं आहे. त्या पातेल्यावरती कॉटनचं एक कापड घेतलेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता या कपड्यामध्ये आपल्याला हे पीठ बांधून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता या कपड्याची अशी गाठ बांधून घ्यायची आहे. मी इथे एक छोटी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. हे स्वच्छ धुवून घेऊयात. आता कुकरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि धुतलेली डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. पुरेसं पाणी घालूया त्याच्यामध्ये. आता वरती झाकण लावायचं आहे आणि त्याच्याच वरती आपण जे गव्हाचं पीठ बांधून ठेवलं होतं ते ठेवून द्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता याला झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. दोन शिट्ट्या झालेल्या आहेत. आता कुकरची वाफ निघाली की यातलं आपण जे बांधून ठेवलेलं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता मी काढलेलं आहे. हे परातीमध्ये काढायचं आणि याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आधी मी सुरीच्या मदतीने हे कट करून घेणार आहे. किंवा घरातील एखादं भांडं घेऊन सुद्धा तुम्ही हे पिठाचा गोळा असा बारीक करू शकता. दाखवते तुम्हाला. या पद्धतीने तुम्ही हे पीठ एकदम बारीक करू शकता. हे जर जमत नसेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता. आता याच्यातलं 2 प्रकारचे मी वेगवेगळ्या चकली बनवणार आहे. त्याच्यामुळे मी थोडं पीठ बाजूला काढलेलं आहे. याच्यामध्ये तीळ घालायचं आहे, लाल तिखट, ओवा घालायचा आहे हातावरती थोडासा क्रश करून, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण जे मुगाची डाळ शिजवून ठेवली होती त्यातली अर्धी डाळ मी इथं वापरणार आहे आणि अर्धी डाळ आपण जे दुसऱ्या प्रकारची चकली बनवणार आहोत तिथे मी वापरणार आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हळद पूड राहिली होती माझी घालायची, ते घातलेली आहे मी. आणि आता मुगाची डाळ घालून हे पीठ व्यवस्थित मळून घेऊयात. आता पीठ मळण्यासाठी आपल्याला थोडं पाणी वापरावं लागणार आहे. पाणी अजिबात गरम करायची गरज नाही. साधंच पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पीठ मळून तयार आहे. आता हे एका भांड्यात काढून बाजूला ठेवूयात. आता आपण मगाशी जे पीठ शिल्लक ठेवलं होतं ते घ्यायचं आहे. याच्यामध्ये तीळ घालायचे आहेत, ओवा घालायचा आहे, हळद पूड, हिंग, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि आता इथं लसूण आणि मिरची याचा ठेचा बनवून घेतलेला आहे मी. हे घालायचं आहे. 2 चमचे घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आपण शिजवलेली अर्धी मुगाची डाळ ठेवली होती ते घालून हे पीठ मळून घेऊया. आता आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि याचा सुद्धा
मऊसर असा गोळा बनवून घेऊयात. याचा सुद्धा गोळा आपला तयार झालेला आहे. दोन्ही प्रकारचे गोळे मी ठेवून घेतलेले आहेत. आता आपण चकली बनवून घेऊयात. आधी एका प्रकारची चकली म्हणजे तिखट घातलेली चकली बनवून घेते. तुम्हाला हव्या त्या आकाराची लहान मोठी चकली तुम्ही बनवू शकता. मी गॅसवरती तेल सुद्धा गरम करायला ठेवलेले आहे. चकली बनवून तयार आहे. तेल सुद्धा गरम झालेले आहे, बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये बनवलेले चकल्या एकदम मस्त असं भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम हाय ठेवायची आहे, एकदम हाय करायचं नाही, नाहीतर चकली आतमध्ये कच्ची राहू शकते. आता हे मस्त असं फ्राय करून घेऊयात. मस्त चकली आपली तळून तयार आहे. हे आता काढून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम मस्त असे काटे आलेले आहेत चकलीला. आता दुसऱ्या प्रकारची सुद्धा आपण चकली बनवून घेऊयात. चकली करून तयार झालेले आहेत. हे सुद्धा आता तळून घेऊया. मस्त असं दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. चकली तयार झालेली आहेत. हे सुद्धा काढून घेऊयात. सगळ्या चकल्या माझ्या बनवून तयार झालेल्या आहेत. बघू शकता दोन्ही प्रकारच्या चकल्या एकाच पिठापासून तयार झालेल्या आहेत. खायला अप्रतिम लागतात. तुम्ही नक्की करून बघा. एकदम काटेदार चकली तयार आहे. अजिबात तेलामध्ये वगैरे विरघळत नाही आणि विशेष म्हणजे तेलाचं मोहन सुद्धा अजिबात घालावं लागत नाही. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र अजिबात करायला विसरू नका. कमेंटद्वारे रेसिपी कशा होतात हे सुद्धा जरूर कळवा. परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा. विशेष म्हणजे माझ्या रेसिपी बघत राहा. थँक्यू.